प्रत्येक पालकाची इच्छा असते, माझ्या भैयाला माझ्या दिदीला मला कलेक्टर बनवायचंय, मला उपजिल्हाधिकारी बनवायचंय, मला तहसीलदार बनवायचंय, मला डॉक्टर बनवायचंय, मला इंजिनियर बनवायचंय, मला CA बनवायचंय. एवढंच नाही तर मला एक यशस्वी उद्योजक माझ्या मुलाला बनवायचंय, माझ्या मुलीला बनवायचंय. ह्या सगळ्यांचा मार्ग कुठून जातो तर शालेय विद्यार्थी जे आहेत यांच्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा आहेत आणि या शालेय स्पर्धा परीक्षातूनच विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता तयार होते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा करण्याची आणि स्पर्धा परीक्षांना भिडण्याची क्षमता ज्यामधून तयार होते तो राजमार्ग या व्हिडिओमधून आपल्या सर्वांना सांगणार आहे. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. तुमच्या मुलांमध्ये टॅलेंट आहे, पण योग्य मार्गदर्शनाची त्याला आवश्यकता आहे. सरकारची शिष्यवृत्ती, मोफत असं शिक्षण, लाखोंची मदत शासन आज देत आहे उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुमच्या लेकराच्या आयुष्यासाठी. पण हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच पालकांना याची पुसटची सुद्धा कल्पना नाहीये. आज तुमच्या समोर जो राजमार्ग मांडतोय तो राजमार्ग आहे 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS ची परीक्षा आणि भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करणारा हा बेस. आणि हा जर का एकदा पाया मजबूत झाला तर विद्यार्थी भविष्यामध्ये कोणत्याही परीक्षेला त्या ठिकाणी भिडणार आहेत. या परीक्षा आहेत इयत्ता 4थी मध्ये, इयत्ता 5वी मध्ये, इयत्ता 7वी मध्ये आणि इयत्ता 8वी मध्ये. काही परीक्षा भारत सरकारतर्फे घेतल्या जातात तर काही परीक्षा महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जातात. 4थी 7वीची परीक्षा ही महाराष्ट्र शासन घेते, तर 8वीची NMMS ची परीक्षा आणि नवोदयची परीक्षा ही भारत सरकारतर्फे घेतली जाणारी परीक्षा आहे. 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा बुद्धिमान विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना ही खूप मोठी संधी आहे, ज्याच्यातून त्यांचं बेसिक मजबूत होतं, आत्मविश्वास वाढतो. नवोदयची परीक्षा 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि मोफत निवासी शिक्षण आपल्या मुलांना भेटतं. CBSE जिथं NCERTची पुस्तकं वापरली जातात आणि मुलांना भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांना चांगला त्या ठिकाणी फायदा होतो. 7वी स्कॉलरशिपची परीक्षा पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा मजबूत पाया. मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 4 विषय सगळ्या स्पर्धा परीक्षांना पुढे आहेत. मुलांची लॉजिकल थिंकिंग आणि अभ्यासाची सवय त्या ठिकाणी तयार होते. 8वी NMMS ची परीक्षा ही जवळजवळ 48,000 रुपये, म्हणजे दरवर्षी 12,000 रुपये. 9वीला 12,000, 10वीला 12,000, 11वीला 12,000 आणि 12वीला 12,000. 48,000 स्कॉलरशिप देणारी ही भारत सरकारची शिष्यवृत्तीची योजना आहे. आणि ही परीक्षा बऱ्याचशा पालकांना या परीक्षेबाबत माहिती नाहीये. आज आपण डिटेल समजून घेणार आहोत. इतकी भक्कम शिष्यवृत्ती देणारी परीक्षा आणि या सगळ्याच परीक्षांचं इन डिटेल आपण माहिती घेत आहोत. 4थी 7वी स्कॉलरशिपच्या परीक्षेला जर का तुमच्या लेकराचं माध्यम मराठी सेमी असेल तर तुमचा पहिला पेपर असतो मराठी गणित, दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. जर का तुमच्या लेकराचं इंग्लिश मीडियम किंवा CBSE असेल तर तुमचा फर्स्ट पेपर असेल इंग्लिश मॅथमॅटिक्स आणि सेकंड पेपर असेल मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट. या 4ही विषयांना आपल्याला भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूपच जास्त महत्त्व आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेची सुरुवात, त्याचा बेस मजबूत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढची परीक्षा जी आहे ती 5वी नवोदयची परीक्षा आहे. नवोदयच्या परीक्षेतून आपल्याला आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय त्या जिल्ह्याच्या नवोदयला आपल्या लेकराचा नंबर लागू शकतो. 80 जागा म्हणजे 80 विद्यार्थी दरवर्षी नवोदयसाठी सिलेक्ट केले जातात. 5वी मध्ये सिलेक्शन टेस्ट होते 100 गुणांची, 80 प्रश्नांची. 3 विषय साधारणपणे असतात. 1 मानसिक क्षमता चाचणी, 2 अंकगणित आणि 3 भाषा. भाषेवर 4 उतारे त्या ठिकाणी विचारले जातात. या सिलेक्शन टेस्ट मधून विद्यार्थी सिलेक्ट होतो. साधारणपणे 95-96च्या पुढे मार्क पडले की हमखास आपला प्रवेश होतो. आणि म्हणून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी त्यासाठी मुलांना तयार करायचे. पूर्णपणे निवासी शाळा आहे, मोफत हॉस्टेलची जेवणाची सुविधा आहे.
CBSEचं शिक्षण आहे, उत्कृष्ट असे शिक्षक आणि सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे अधोरेखित करण्याची बाब आहे की पालकांना कोणताही आर्थिक भार नाही. पालकांना कोणताही आर्थिक भार नाही. 6वी ते 12वी हे मोफत शिक्षण आपल्याला मिळतं. फक्त 5वीत ही नवोदयची परीक्षा आपल्याला पास होऊन त्या ठिकाणी सिलेक्शन झालं की 6वी ते 12वी मोफत. साधारणपणे 7 ते 10 लाख रुपये तुमचे वाचतात आणि लेकरांचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल बनतं. लहान वयामध्ये ही स्पर्धेची सवय आणि राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा परीक्षा आहे. भारतात संपूर्णपणे ही परीक्षा घेतली जाते. आजचा हा केला जाणारा छोटासा प्रयत्न तुमचा मजबूत बेस करतो. स्पर्धात्मक वातावरण लेकरांना भेटतं. 5वी नवोदयचा विद्यार्थी आहे आणि मग याची तयारी होते. तुम्ही अनेक MPSC आणि UPSCचा निकाल लागल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी नवोदयला होतो, माझं नवोदयला सिलेक्शन झालं होतं, मला NMMA 48,000 स्कॉलरशिप मिळाली होते. आणि मग याचा फायदा झाला कुठे तर UPSC परीक्षांमध्ये, MPSC परीक्षांमध्ये, IIT, NEET, JEE, NDA, SSC या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या या परीक्षांमध्ये मुलांना या शालेय जीवनात दिलेल्या परीक्षामुळे खूप फायदा झालाय. तुमच्याही आसपास तुम्हाला ही माहिती मिळते. याच्याही पुढे जाऊन मुलांना 8वी NMMS ची परीक्षा आहे, जी परीक्षा तुम्हाला 12,000 रुपये दरवर्षी म्हणजे 48,000 रुपये स्कॉलरशिप देते. 8वीला जर का तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आले, 180 पैकी साधारणपणे 120च्या पुढे जर का मार्क पडले तर 100% तुम्हाला स्कॉलरशिप प्राप्त होते. मग 9वीला 12,000, 10वीला 12,000, 11वीला 12,000 आणि 12वीला 12,000, तब्बल 48,000 रुपये. गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत होते. एक अट इथं 100% आहे की आई आणि वडील यांचं उत्पन्न मिळून 3.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. पण परीक्षा कोणीही देऊ शकतं. आपल्या लेकरांचा पाया मजबूत करण्यासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता. पण स्कॉलरशिप कुणाला मिळते की ज्या पालकांचं उत्पन्न 3.5 लाख आणि त्याच्या आतमध्ये असेल त्यांना मात्र शिष्यवृत्ती मिळते. पुढील शिक्षणासाठी खर्च कमी होतो. पालकावरील आर्थिक ताण जो आहे तो पूर्णपणे कमी होतो आणि म्हणून NMMS ही स्पर्धा परीक्षा आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी खूप जबरदस्त अशा प्रकारची परीक्षा आहे. 2 पेपर आहेत. पहिला आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट. मॅटमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, सॅटमध्ये शालेय अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 7वी आणि 8वीचे जे पुस्तक आहेत त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या 3 विषयावरती प्रश्न असतात. गणिताचे 20 प्रश्न, सामाजिक शास्त्राचे 35 प्रश्न आणि विज्ञानाचे 35 प्रश्न आणि इकडे बुद्धिमत्तेचे 90 प्रश्न. असे हे 90 आणि हे 90 अशी 180 मार्कांची ही परीक्षा आहे. पहा, एक प्रश्न एका मार्कासाठी आहे. स्कॉलरशिपमध्ये एका प्रश्नाला 2 गुण आहेत. नवोदयमध्ये एका प्रश्नाला 1.25 मार्क आहेत. आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवत असताना, त्यांचा सर्वांगीण विकास करत असताना तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की मुलांची बुद्धिमत्ता आणि विचार क्षमता वाढवायची असेल, लॉजिकल थिंकिंग त्यांची डेव्हलप करायची असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल त्यांचं वाढवायचं असेल आणि टाइम मॅनेजमेंट जर का त्यांचं करायचं असेल, या सगळे स्किल विद्यार्थ्यांचे डेव्हलप करायचे असतील तर 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय आणि 8वी NMMS ची परीक्षा या शासनाच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत, ज्या परीक्षामधून मुलांचे हे सगळे स्किल त्या ठिकाणी डेव्हलप होतात. मग विद्यार्थ्यांना काय करणं अपेक्षित आहे? दररोज नियमित अभ्यास करा, MCQ बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करा, वेळेचं नियोजन करा, मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. याचबरोबर तुम्हाला योग्य मार्गदर्शन जर का असेल तर तुम्ही हे स्कॉलरशिप होल्डर होऊ शकता. पालकांनी काय करणं अपेक्षित आहे? घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण आपल्या लेकरांना करून द्यावं लागेल. मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर निश्चित करावा लागणार आहे. जर का आपण ऑनलाईन मार्गदर्शन घेतोय तर मोबाईलचा वापर होणार आहे, परंतु योग्य आणि अभ्यासासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने मोठं व्हावं का तर आपण कशासाठी करतो? आपल्या मुलांसाठी करतो. आणि म्हणून ही सुरुवात या इथपासून आपल्याला करायची आणि लेकरांना त्या पद्धतीने बनवायचं. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सातत्य लागणार आहे. म्हणजे पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा दररोज अभ्यास, दररोजचं विश्लेषण, सराव करणं, दररोज लेक्चर अटेंड करणं,
मार्गदर्शनाकडे व्यवस्थित लक्ष देणं, पालकांनी सुद्धा लक्ष देणं की शिक्षक व्यवस्थित शिकवतायत का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यानं पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या तीनही स्पर्धा परीक्षा या शासनाच्या स्पर्धा परीक्षा आहेत, ज्यामध्ये स्कॉलरशिप तर मिळतेच मिळते, मुलांचा पाया मजबूत होतोच, त्याचबरोबर मुलामध्ये अनेक क्षमता, अनेक स्किल या परीक्षांच्या माध्यमातून डेव्हलप होतात. आपल्या आसपास जर का एखाद्या लेकराचा सत्कार झाला, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, कलेक्टर आणि एसपींच्या हस्ते स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा सत्कार होतो. आणि म्हणून हा सत्कार तुमच्याही पाल्याचा आणि तुमचा पालकांचा सत्कार व्हायचा असेल, या मुलांना आपल्याला घडवणं आणि आपल्या डोळ्यामध्ये अपूर्ण असलेली स्वप्न जर का पूर्ण करायची असेल, तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी दरवर्षी मागच्या 18 वर्षांपासून शालेय स्पर्धा परीक्षा आणि एमपीएससी यूपीएससी पर्यंत शिक्षक भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी त्या ठिकाणी आपले युनिट काम करतात. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी शालेय स्पर्धा परीक्षांसाठी काम करते. मग यामध्ये 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय आणि 8वी एनएमएमच्या दरवर्षी रेग्युलर बॅचेस 15 मे पासून सुरू होतात. यामध्ये विद्यार्थ्यांना रेग्युलर लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, त्याशिवाय सर्व टोटल टेस्ट आणि टॉपिक टेस्ट सुद्धा उपलब्ध. विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी या ठिकाणी केली जाते, कारण या ठिकाणी एक्झाम पॅटर्न इज आर पॅटर्न. परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्न प्रमाणे विद्यार्थ्यांना आपण तयार करतो. आणि म्हणून दरवर्षी, यावर्षी 250 मुलं 5वी 8वी स्कॉलरशिप होल्डर, 4थी 7वी स्कॉलरशिप होल्डर, 41 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदयाला सिलेक्टेड, 10 पेक्षा जास्त विद्यार्थी सैनिक स्कूल साताऱ्याला सिलेक्ट झाले. म्हणून या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्याही लेकरांना आणा आणि त्यांचं भविष्य त्या ठिकाणी सुरक्षित करा. आपल्याही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. नाव, नंबर, ईमेल आयडी रजिस्टर करा आणि कॉन्टॅक्ट करा 70 58 34 75 आणि 81. दुसरा नंबर 92 72 469 269. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.